नमस्कार. प्रॉपर्टी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर प्रॉपर्टी घेत असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. प्रॉपर्टी घेताना म्हणजे प्लॉट असेल, फ्लॅट असेल, शेती असेल किंवा आणि कोणतीही प्रॉपर्टी असेल तर ती घेताना कोणकोणते डॉक्युमेंट चेक करावे त्याबद्दल आज हा पॉडकास्ट आहे. तर त्यासाठी आज आपल्या स्टुडिओला भेट दिलेली आहेत प्रथमेश लामदाडे सर. तर आपले जे असंख्य ग्राहक आहेत ते प्रॉपर्टी घेत असतात तर ते भरपूर कन्फ्यूज असतात की प्रॉपर्टी घेताना कोणकोणते डॉक्युमेंट चेक करावे, कशा पद्धतीचे ते लिगलाईज चेक करायचे, काय काय चेकलिस्ट त्याच्यामध्ये असावी. तर या संदर्भात आपल्या असंख्य जे ग्राहक आहेत प्रॉपर्टी पत्रिकेचे त्या सर्वांना सर जरा गायडन्स पाहिजे होतं. प्रॉपर्टी घेत असताना बऱ्याच वेळा जर फ्लॅट असेल किंवा एखादा बंगलो वगैरे असेल तर बँकेतर्फे आपण जर ती प्रॉपर्टी घेत असू तर त्यावेळेस बऱ्याच वेळा सर्च रिपोर्ट वगैरे ह्या सर्व फॉर्मॅलिटीज ज्या आहेत ते बँक ऑलरेडी करत असते. पण एखादी प्रॉपर्टी आपण विकत घेतोय म्हणजे शेत असेल, प्लॉट असेल किंवा बंगलो असेल किंवा एखादी फ्लॅट असेल तर त्या मिळकतीचं टायटल काय आहे, म्हणजे ती प्रॉपर्टी कशी आलेली आहे, वडिलोपार्जित आहे का स्वमिळकत आहे बघणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की एखादी प्रॉपर्टी आपण कॅशमध्ये घ्यायला जातोय त्यावेळेस बँकेच्या फनलमधून न केल्यामुळे बऱ्याचशा लिगल पॉईंट्स किंवा लिगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या काही लोकांकडनं राहून जातात आणि त्या केसमध्ये बऱ्याच वेळा भविष्यात अडचणी येऊ शकतात. म्हणजे तुमचं खरेदी पत्र झालं म्हणल्यावर तुमची ती प्रॉपर्टी नावावर झाल्यानंतर तुम्ही पुढं बिंदास झाला अशा प्रकारे तुम्ही अजिबात विचार करू नका. जर तुम्ही लिगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या नसतील आणि इतर कोण तर त्याचा वारस त्या प्रॉपर्टी संबंधित भविष्यात आला आणि त्या दस्ताला तुमचं जर चॅलेंज केलं तर त्या केसमध्ये संबंधित खरेदीपत्र हे माननीय कोर्ट हे रद्दसुद्धा करू शकते. म्हणजे तुम्हाला भविष्यात त्या गोष्टीची अडचणसुद्धा येऊ शकते. त्यामुळे जर समजा ती वडिलोपार्जित मिळकत असेल तर त्या प्रॉपर्टीचे सहहिस्सेदार कोण कोण आहेत किंवा इतर अधिकाऱ्यांमध्ये कोणाचं नाव आहे का, त्याच्यामध्ये कुणाकुणाची मालकी आहे, तर सर्वांच्या सह्या संमत्या ह्या घेणं अतिशय गरजेचं आहे. सगळं टायटल क्लिअर झाल्यानंतर रीतसर पेपर नोटीस देऊन जर कुणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर कृपया कळवा अशा पद्धतीचं आपण एखाद्या वकिलातर्फे पेपर नोटीस करणं गरजेचं आहे. या दोन मेन फॉर्मॅलिटीज जर तुमच्या कंप्लीट असतील तर त्या केसमध्ये जर भविष्यात येता कदाचित कोणी तुमच्या सेलरीटला जर चॅलेंज केलं तर त्या केसमध्ये 100% तुमची केस किंवा तुमची जी पोझिशन आहे त्या प्रॉपर्टीमधली ही स्ट्रॉंग ठरते. आणि बऱ्याच वेळा खरेदीपत्र रद्द होण्याचं कारण हेच असते की बाबा सर्च रिपोर्ट न केल्यामुळे किंवा वारसांची पूर्ण माहिती न घेतल्यामुळे एखाद दुसरा वारस हा टाळला जातो. शक्यतो मुलींमध्ये असं होतं की बाबा तुमच्या आत्या असतील ते नावं लागलेले आहेत पूर्वी तलाठ्याने वगैरे नोंदी काही कारणास्तव घातलेले असतात आणि इन्फॉर्मेशन थोडीफार कमी जास्त असते आणि परत आत्या येऊन परत कोणत्याही गोष्टीचं ऑब्जेक्शन घेऊ शकतात. किंवा वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलाचं नाव जर तुमचं दस्तावर असेल तर त्या केसमध्ये मुलगा परदेशी असेल किंवा मुलगा इथं अवेलेबल नसेल आणि मुलगा सज्ञान असेल आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये वडिलांनी खरेदीपत्र दिलं तर त्या केसमध्ये जर सज्ञान मुलगा असेल किंवा सज्ञान एखादी मुलगी असेल तर ती वडिलाविरोधात आणि तुमचं झालेल्या खरेदीपत्राविरोधात प्रॉपर्टी लिटिगेशनमध्ये जाऊ शकते. 100% लिटिगेशनमध्ये ती प्रॉपर्टी जाऊ शकते. आणि ते होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर 100% एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन तुम्ही रीतसर पेपर नोटीस व सर्च रिपोर्ट करणं 100% गरजेचं आहे. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. आता ही गोष्ट झाली आपल्या लिगलाइज गोष्टीसाठी. तर एखादा जो आपला ग्राहक असतो तर तो एखादा नवीन फ्लॅट घेत असतो तर तो अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये प्रिफर द्यावा की रेडी पोझिशनमध्ये प्रिफर द्यावा? दोनही गोष्टींचे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. पहिला बघायला गेला तर अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय प्लस पॉईंट मिळते की बरेचसे ऑप्शन्स शिल्लक असतात. म्हणजे कुठल्या फ्लोअरला घ्यायचं आहे किंवा तुम्हाला बेसिक काही वॉलमध्ये चेंजेस करायचे असतील किंवा इंटेरियरमध्ये बेसिक काय किंवा मायनर काही चेंजेस करायचे असतील तर हे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही इझिली करू शकता. किंवा तुमच्या हिशोबाने काही इतर जे तुमच्या बिल्डिंगमधले फ्लॅट्स आहेत किंवा इतर प्रॉपर्टी जे तुमच्या पूर्ण अपार्टमेंटमध्ये जे बाकीच्या फ्लॅटपेक्षा तुमच्या टाईल्स वेगळ्या घालू शकताय, ग्रेनाईट वेगळं वापरू शकताय किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही स्वतःच्या हिशोबाने कस्टमाइज चेंजेस करू शकताय. आणि तुम्हाला फ्लोअर 5वा पाहिजे आहे, 6वा पाहिजे आहे, अवेलेबिलिटी भरपूर असती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियली तुम्हाला थोडंसं फ्रीडम मिळतं. म्हणजे पार्टमध्ये पेमेंट जातं आहे, पेमेंटला एक चांगला मोठा पिरियड मिळतो आहे ज्यामुळे तुम्हाला एकदम आर्थिक बर्डन येत नाही की बाबा लगेच पैसे द्यायचे किंवा बँक स्टेप बाय स्टेप पेमेंट काढते. त्यामुळं जेवढं बँक तुमचं बिल्डरला पेमेंट करते त्या हिशोबाने तुम्हाला EMI राहतो. त्यामुळे एकदम EMI सुद्धा मोठा आकडा तुम्हाला चालू होत नाही. या उलट रेडी पोझिशनला तुम्हाला काही ठराविक ऑप्शन्स असतात. त्याच म्हणजे 2-4 फ्लॅट जे शिल्लक असतात त्याच पैकी तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. दुसरं चेंजेस काही करता येत नाहीत. तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वन टाईम
टोटल लोन एकदम बिल्डरला ट्रान्सफर होत असल्यामुळे EMI मोठा चालू होतोय. पार्टमध्ये तुम्हाला पेमेंट करता येत नाही, म्हणजे वन टाईम तुम्हाला OCR फिरवावं लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही चेंजेस तुम्हाला करायचं माइंडसेट असेल तर त्यात ऑप्शनच राहत नाही. त्यामुळं आणि सगळ्यात टॉपचा विषय काय असेल त्यामध्ये, म्हणजे सगळ्यात रेअर गोष्ट जर तुम्ही बघायला गेला, तुमच्या मनासगळ्याप्रमाणे गोष्टी घडतीलच अशा नाहीत. आणि कॉस्ट पण थोडीफार जास्त जाते अंडर कन्स्ट्रक्शन आणि रेडी पोझिशनच्या कम्पेअर. तर कधीही जर तुमच्याकडं ऑप्शन्स नसतील तरच तुम्ही रेडी पोझिशन घ्या, अदरवाईज तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घेतलेलं कधीही चांगलं. मॅक्झिमम सर आता तुमच्या बोलण्यातून असं जाणवतंय की जो ग्राहक आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन कधी जास्त प्रिफर द्यावा. ते डिपेंड. पण माझा एक दुसरा क्वेश्चन आहे त्याबद्दल की आपल्या प्रॉपर्टी पत्रिकेला भरपूर ग्राहक व्हिजिट करतात. काही जणांचे प्रॉब्लेम्स आम्ही फेस केलेत की ज्यावेळी अंडर कन्स्ट्रक्शन एखादी प्रॉपर्टी त्यांनी घेतात त्यावेळी त्यांना एक टाईम पिरियड दिला जातो की आम्ही ह्या पद्धतीनं तुम्हाला कम्प्लिशन देऊ की ह्या पद्धतीनं तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं पोझिशन देऊ. पण बिल्डर करून त्या कमिटमेंट पाळल्या जात नाहीत. त्यामुळे यांचं लोनचे हप्ते पण चालू राहतात आणि हे ज्या घरामध्ये रेंट आउट त्यांनी राहत असतील तर ते दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये चालू राहतात. तर ह्याबद्दल ह्या अंडर कन्स्ट्रक्शनचे काही मायनस पॉईंट्स आहेत, तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं? कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक व्यक्ती हा आपल्या हिशोबाने विचार करत असतो. म्हणजे आता तुमचा ॲज अ क्लायंट म्हणून जसा विचार असतो की मला वेळेत पोझिशन मिळावं, कारण मला EMI सुरू झाला आहे, मला भाडं सुरू झालं आहे, तर तसा बिल्डरकडनं पण कधी कधी वेळेत कारागिरी येत नसतात. बऱ्याच गोष्टी प्रामाणिकपणे डेव्हलपरसुद्धा काम करत असतो पण त्यांना त्या गोष्टी फेस करता येत नसतात. आणि कधी कधी काही गोष्टी मुद्दामसुद्धा काही डेव्हलपरकडून घडत असतात की बाबा मुद्दामून पोझिशन लेट, आणि त्यामागचा काही त्यांचा पर्सनली हेतू असतील. पण यामध्ये तुम्ही ॲग्रीमेंट करत असताना सगळ्या गोष्टी प्रॉपर करणे गरजेचं आहे. बऱ्याच वेळा डेव्हलपर हा प्रत्येकजण असे असतात नाही, प्रामाणिक डेव्हलपर भरपूर आपल्या परिसरामध्ये आहे ज्यांचे काम आणि नाव फार छान आहे. पण काही डेव्हलपर असे सुद्धा आहेत, मी काही म्हणतोय मुद्दाम, कारण सगळेच असे नाही आहेत. मग त्या डेव्हलपरमध्ये आपण एखादी चेकलिस्ट ठेवली की एखाद्या ग्राहकाला एखाद्या डेव्हलपरकडून अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्या डेव्हलपरचा बॅकग्राऊंड आणि आत्तापर्यंत त्यांचे जे प्रॉपर्टी टेकओव्हर करण्याचे जे पाठीमागची हिस्ट्री आहे ही कशा पद्धतीने आपण डेव्हलपरची चेकलिस्ट करू शकतो ज्याच्याकडून आपण अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी खरेदी डेव्हलपरचं करू जे शकतो? बॅकग्राऊंड आहे ते 100% आपल्याला चेक करायचंच आहे. बट डेव्हलपरचं बॅकग्राऊंड चेक करता करता आपण आत्ता रिसेंटमध्ये जे हे करतोय, म्हणजे आपण त्यांच्यासोबत जे डील करतो त्या डीलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की बऱ्याच वेळा काही हुशार लोक असं ड्राफ्टमध्ये टाकतात की कोविडसारखी किंवा लॉकडाऊनसारख्या काही गोष्टी झाल्या किंवा युद्धजन्य परिस्थिती झाली किंवा काही गोष्टी झाल्या, म्हणजे अशा रेअर पॉईंट्समध्ये आर्थिक संकट कुठल्याही देशावर आलं किंवा काही असे टॉपिक ते दस्तामध्ये क्लिअर करतात की बाबा अशा केसमध्ये जर पोझिशन लेट झालं तर त्यामध्ये संबंधित त्या कारणासाठी जर पोझिशन लेट होत असेल तर डेव्हलपरची जबाबदारी नाही. तर हे सोडून आपण स्पेसिफिक वाक्य घालणं गरजेचं आहे की ही कारणं सोडून जर काही कारणास्तव पोझिशन लेट झालं तर त्या केसमध्ये संबंधित मासिक एवढं भाडं हे लिहून घेणार, म्हणजे कस्टमरला डेव्हलपरनी देण्याचे आहे. प्लस त्यांनी जी दिलेली रक्कम आहे त्याचं जे काही बँकेच्या नियमानुसार जे काही व्याजदर आहे 8% असेल 10% असेल तेवढं प्रतिमाह पॅनल्टी म्हणून त्या डेव्हलपरनी त्या कस्टमरला देण्याचे आहे. रेराच्या नियमानुसार म्हणू शकता किंवा प्रत्येक गोष्टी रेराच्या फनलमध्ये घालण्याची गरज नाही आहे. काही गोष्टी तुम्ही पर्सनल लेवलला ॲग्रीमेंट करून घेऊ शकता. त्या तुमच्या दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये ठरलेल्या अटी शर्ती असणार आहेत. मग त्यामध्ये तुम्ही जर डेव्हलपरकडून तुमचं रेंट जर पोझिशन लेट झालं तर देणं आणि प्लस तुम्ही दिलेल्या अमाऊंटवर व्याज तुम्ही त्याला कागदावर लिहून घेता त्याच्याकडून, तर त्या केसमध्ये डेव्हलपरच्या मनामध्ये एक थोडीफार भीती राहते की बाबा मला ह्यांना वेळेत पोझिशन द्यायचं आहे, आणि त्याचं माइंड त्या हिशोबाने वर्क करून पोझिशन वेळेत देण्यासाठी ती गोष्ट पुढं तुम्हाला उपयोगात पडू शकते. म्हणजे ॲटलिस्ट पेपरवर्क जर नसेल आणि भविष्यात तुम्ही बिल्डरकडे गेला आणि काय वादावाद तुमच्या डेव्हलपरसोबत झाले तर त्या केसमध्ये मग सगळे ग्रुप करून तुम्ही जाताय वगैरे बऱ्याच गोष्टी फलाना डेमकाना तुम्ही सगळं करून घेताय, पण त्या गोष्टीमुळे तुम्हाला साध्य काहीच होत नाही, फक्त मानसिक त्रास होत आहे. आणि डेव्हलपरसाठी म्हणजे काही हा शब्द मी वारंवार वापरतो, तर काही डेव्हलपरसाठी हा सगळा ड्रामा हा रोजचा असतो. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी सवय झाली असते पण तुम्हाला झालेली नसते, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा मानसिक आणि आर्थिक दोन्हीकडनं फटका बसतो. बरोबर आहे सर. एक शेवटचा प्रश्न, आता जे ग्राहक आहेत जे प्रॉपर्टी वगैरे घेत असतात ते फॅमिली बॅकग्राऊंड असतात किंवा पहिल्यांदाच अशा रिअल इस्टेट फनलमध्ये ते येत असतात. प्रॉपर्टी घेण्याची काही जणांची पहिलीच वेळ असते, त्यामुळे तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ह्या प्रत्येक गोष्टी त्यांच्यासाठी नवीन असणार आहेत. तर ह्या गोष्टींसाठी ते जे ग्राहक आहेत त्यांनी प्रॉपर्टी कन्सल्टंट हायर करावा का, आणि तो कन्सल्टंट कशा पद्धतीचा असावा आणि त्याचे काय फायदे असावे? पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी कन्सल्टंट आणि प्रॉपर्टी ब्रोकर
ह्यामध्ये जरी काम सेम असलं तरी बऱ्याच गोष्टी म्हणजे मोठा फरक आहे. ब्रोकर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नुसता विकत असतो, म्हणजे ही प्रॉपर्टी बेस्ट आहे, ही घ्या, तो तुम्हाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यावर मग लोन करून घेऊया, पटकन आपण सगळी डील क्लोज करूया, हा जाणारच आहे प्रॉपर्टी, ही फ्लॅट जाणारच आहे, प्लॉट जाणारच आहे, तो एजन्सी क्रिएट करून तुम्हाला ती प्रॉपर्टी घेण्यासाठी कधी कधी परावृत्त करत असतो. आणि सगळेच एजंट असं करत नाही आहेत. काही एजंट असे असतात जे ॲज अ रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून फार छान पद्धतीने रोल हे करतात, म्हणजे तुम्हाला ती प्रॉपर्टी कन्सल्ट करतात की बाबा तुम्हाला कुठं प्रॉपर्टी घ्यावी लागेल किंवा तुमचं बेनिफिट कशात आहे हे तुम्हाला क्लिअर करतात. बरेच जे रिअल इस्टेट ब्रोकर काम करतात किंवा एजंट काम करतात ते तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा आमिष दाखवतात की बाबा प्रॉपर्टी रेग्युलर रेटपेक्षा स्वस्त पडते आहे किंवा तुम्हाला कमिशनमध्ये आम्ही थोडंफार डिस्काउंट देतो आहे. तर मला सर्वात महत्त्वाचं असं सांगायचं आहे की एक रिअल इस्टेट ब्रोकर हा तुम्हाला 100% तुमच्या कमिशनमध्ये त्याचा डिस्काउंट देईल किंवा बऱ्याच अजून गोष्टीचं तुम्हाला तो चांदीचं नाणं देईल किंवा अजून फलाना डिमकाना तुम्हाला ऑफर देईल आणि त्यातनं तुम्हाला ती प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न कराल. कारण तुमच्याकडून थोडंफार त्याला पेमेंट कमी आलं तरी डेव्हलपरकडून किंवा प्रॉपर्टी ओनरकडून त्याला मिळत असते. पण जो प्रोफेशनली रिअल इस्टेट एजंट काम करतोय, जो कन्सल्टंट म्हणून काम करतो, तुम्हाला डिस्काउंट भले त्याच्या कमिशनमध्ये देणार नाही आहे किंवा त्याच्या कन्सल्टिंगमध्ये देणार नाही आहे. लीगल कन्सल्टिंग तो सगळं प्रॉपर करणार आहे आणि त्याची जी इन्कम आहे त्यामध्ये किंवा तुम्ही त्याची फी देणार आहे त्यामध्ये एकही रुपया तो तुमचा कमी करणार नाही, पण तो तुम्हाला प्रामाणिक सल्ला देईल किंवा काय घेतलं पाहिजे, काय घ्यायचं नाही आहे आणि आपण ह्या प्रॉपर्टीमध्ये काय काय बघितलं पाहिजे आणि काय प्रॉब्लेम्स असतील तर आपण ही प्रॉपर्टीचा व्यवहार थांबवला पाहिजे आणि काय प्लस पॉईंट असतील तर आपण ह्या प्रॉपर्टीचा व्यवहार लवकर केला पाहिजे. प्रामाणिकपणे तो त्याचा मत देईल आणि तो प्रामाणिक काम करत असल्यामुळे त्याचा मोबदला तो कमी करणार नाही. पण अशाच व्यक्तीकडे तुम्ही काम घेऊन गेलं पाहिजे, जो रेटमध्ये डिफरन्स टाकणारा व्यक्ती आहे किंवा जो लिगल फॉर्मॅलिटीज स्किप करून फक्त त्याच्या मोबदल्यासाठी फास्ट डील संपवायचा प्रयत्नात आहे, अशा व्यक्तीकडे जाणं थोडंफार तुम्ही टाळलं पाहिजे. आमच्याकडेच असं नाही की तुम्ही असून मार्केटमध्ये भरपूर असे रिअल इस्टेट कन्सल्टंट आणि एजंट आहेत जे फार प्रामाणिक काम करतायत. तुम्ही कोणत्याही एखाद्या चांगल्या रिअल इस्टेट कन्सल्टंटकडे जाऊन स्वतःची प्रॉपर्टी, जे स्वतःचं स्वप्नातलं घर आहे ते घेण्याचा विचार करा. धन्यवाद सर. तुमच्या या सगळ्या माहितीचा आपल्या असंख्य ग्राहकांना भरपूर मदत होणार आहे. तर आज आपण सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या की कशा पद्धतीनं लीगल कन्सल्टेशन केलं पाहिजे, कशा पद्धतीनं प्रॉपर्टी कन्सल्टंट असावा आणि डेव्हलपरकडून प्रॉपर्टी घेताना काय काय गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजेत. तर इथून पुढचा आपला जो विषय असणार आहे तो हिंदू वारस कायदा आणि मुस्लिम पर्सनल लॉ ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हालाही कोणत्या गोष्टी बघायच्या असतील किंवा तुम्हाला बाई रिअल इस्टेट संदर्भात काही क्वेश्चन्स असतील आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर असावा यासाठी नक्कीच आपल्या प्रॉपर्टी पत्रिकेच्या यूट्यूब चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.